मध्ये आपण बॉरोईंग कॉस्ट नावाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट बघणार आहोत. आता बॉरोईंग कॉस्ट म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो. बघा, आपल्याकडे एखादी असेट असते बिल्डिंगसाठी, जी समजा आपण बनवायला आपल्याला लॉंग टर्म लागतो. म्हणजे ज्या असेट असतात त्या बनवायला 5 वर्षे लागतात, 10 वर्षे लागतात, आपल्याला वेळ लागत असतो. आता या 5 वर्षामध्ये समजा ती असेट बनवायला आपल्याला 10 लाख रुपये खर्च झाला. पण त्या खर्चामध्ये एक खर्च म्हणजे आपण विटा आणल्या, आपण सिमेंट आणलं, आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी आणल्या त्या असेट बनवण्यासाठी लागणाऱ्या. तर यासाठी आपल्याला समजा जो खर्च झाला तो 10 लाख झाला. त्याबरोबर एक खर्च यामध्ये ॲड करायचा असतो. तो खर्च म्हणजे इंटरेस्टचा खर्च. म्हणजे समजलं ना. म्हणजे एखादी तुम्ही इमारत बांधताय, तर इमारत बांधताना तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. एखादी इमारत बांधताना तुम्ही मजुरी दिली, दगड आणले, सिमेंट आणले, जे जे काय कन्स्ट्रक्शनचं सामान आणलं, आणि ते कन्स्ट्रक्शनचं सामान आणल्यानंतर तुम्हाला जो खर्च झाला आहे तो 10 लाख खर्च झाला आहे. पण बाळांनो, एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. 10 वर्षामध्ये हे आपण जे पैसे खर्च केले त्यावर आपण इंटरेस्टचा खर्च केलेला असतो. आणि असेटमध्ये ज्या लॉंग टर्म असेट असतात त्या असेटमध्ये जो काय इंटरेस्टचा खर्च असतो तो कॅपिटलाइज करायचा असतो. ओके, म्हणजे 10 लाखाची तुमची असेट आणि 2 लाखाचं काय तुमचं इंटरेस्ट. मग एकूण किती झाले तुमचे 12 लाख. आणि बॅलन्स शीटला ती असेट कितीला दाखवायची 12 लाखला. आणि यालाच काय म्हणतात बोरॉईंग कॉस्ट असं म्हणण्यात येतं. म्हणजे बोरॉईंग कॉस्ट म्हणजे समजलं, जे इंटरेस्ट आपण कॅपिटलाइज करत असतो. म्हणजे 10 लाख रुपये आपण जे इमारतीचा टोटली खर्च केला त्यासाठी आपण बँकेकडनं कर्ज घेतलं असेल आणि बँकेला आपण किती कर्ज दिलं, तर बँकेला आपण किती बँकेकडनं व्याज दिलं, ते व्याज काय करायचं आहे त्या असेटमध्ये ॲड करायचं आहे. याला म्हणतात कॅपिटलाइज करणे आणि यालाच म्हणतात बॉरोईंग कॉस्ट. ओके, तुम्हाला समजलेलं असतील. आता बेसिकली जे जे बॉरोईंग आहे ना त्याचे बाळांनो 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. ओके, ते तुम्हाला मी सांगतो. तर पहिलं आहे स्पेसिफिक बोरोईंग आणि दुसरं आहे जनरल बोरोईंग. ओके, स्पेसिफिक बोरोईंग तुम्हाला दिसत असेल. स्पेसिफिक बोरोईंग म्हणजे काय ते आधी तुम्हाला मी सांगतो. स्पेसिफिक बोरोईंग म्हणजे काय, तर तुम्ही फक्त त्या गोष्टीसाठी कर्ज घेतलं असेल. म्हणजे काय, तर बा मला इमारत बांधतोय आणि मला हे पैसे जे मी काय कर्ज घेतले 5 लाख रुपयाचं, ते फक्त मी इमारत बांधण्यासाठी घेतलेलं आहे. आणखी ते पैसे मी कुठंच वापरणार नाही. याला स्पेसिफिक बोरोईंग असं म्हणतात. आणि स्पेसिफिक बोरोईंगचं 100% सगळं इंटरेस्ट काय केलं जातं, कॅपिटलाइज केलं जातं. समजलं. म्हणजे बा हे जे 5 लाखाचं मी कर्ज घेतलं ते 5 लाखाचं कर्ज मी कशासाठी घेतलं, तर बाबा इमारत बांधण्यासाठी घेतलं. तर 5 लाखाचं संपूर्ण कर्ज हे काय केलं जातं, 5 लाखावर जेवढं आपण व्याज पेड केलं ते सगळं कॅपिटलाइज केलं जातं. आणि यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक बोरोईंग. आणि दुसरं आहे जनरल बोरोईंग. दुसरं काय, जनरल बोरोईंग. जनरल बोरोईंग म्हणजे काय, तर बाबा सर हे 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं, त्याचबरोबर मी इतर कर्ज जी घेतली होती ती कर्ज मी फक्त याच्यासाठीच वापरली नाहीत. म्हणजे मी एक कर्ज घेतलं होतं 10 लाखातलं, त्यातले 2 लाख काढले आणि इमारत बांधण्यासाठी वापरले. म्हणजे असं मी वेगवेगळ्या प्रकारे केलं. म्हणजे फक्त मी याच्यासाठी वापरले नाही आहेत, ते जनरल गोष्टींसाठी कर्ज वापरले. मग त्यासाठी तुम्हाला कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट काढावा लागतो. आणि तो कसा काढायचा हा तुम्हाला मी आता लगेच शिकवतो. आत्तापर्यंत तुम्हाला एवढं समजलं असेल की बोरोईंग कॉस्ट म्हणजे काय. तर बोरोईंग कॉस्ट एकदम सिंपल. सर आपण एखादी असेट तयार करत असतो. ती असेट तयार करायला 10 लाख रुपये लागले, तर ते 10 लाख रुपये आपण काय करणार आहोत, सर त्या असेटची किंमत मानणार आहोत. पण सर त्या असेटसोबत आपल्याला काय करावं लागणार आहे, इंटरेस्टचा खर्च ॲड करावा लागणार आहे. आणि तो असेटमध्ये आपण ॲड करतो इंटरेस्टचा खर्च. याला इंटरेस्ट कॅपिटलाइज करणं म्हणतात. म्हणजे 10 लाखाची असेट 2 लाखाचा इंटरेस्ट, या 2 लाख जे आपण असेटच्या किमतीत ॲड करून 12 लाख केले, या 2 लाखाला म्हणतात काय म्हणतात, इंटरेस्ट कॅपिटलाइज करणे. ओके, आता इंटरेस्टचा खर्च कॅपिटलाइज करताना 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट कुठची आहे की जे कर्ज असतात त्या कर्जांचे 2 प्रकार असतात. किती प्रकार असतात, 2 प्रकार.
पहिलं कुठचं आहे? स्पेसिफिक बोरोईंग. स्पेसिफिक बोरोईंग म्हणजे काय? एकदम सिंपल आहे. सर मला ही इमारत बांधायची होती, या इमारतीसाठी मी कर्ज घेतलेलं आहे, यावरचं सगळंच्या सगळं व्याज मी कॅपिटलाइज करणार आहे. याला काय म्हणतात? याला म्हणतात स्पेसिफिक बोरोईंग. आणि जनरल बोरोईंग म्हणजे काय? जनरल बोरोईंग म्हणजे सर मी कर्ज घेतलं 5 लाखाचं आणि मी सगळीकडे वापरेन मला वाटेल तसं, याला म्हणतात जनरल बोरोईंग. जर स्पेसिफिक बोरोईंग असेल तर 100% इंटरेस्ट काय करायचं बाळांनो? कॅपिटलाइज करायचं आहे. मात्र जर कुठचं बोरोईंग असेल? जनरल बोरोईंग असेल तर सगळं इंटरेस्ट कॅपिटलाइज केलं जात नाही, तर एक पर्सेंटेज काढून केलं जातं. ते तुम्हाला मी आता शिकवणार आहे. ओके, चला बाळांनो आपण हळूहळू पुढे निघूया. इथं बाळांनो हा प्रॉब्लेम दिला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. ब्राईटनेस वाढवतोय फक्त. ओके, तुम्हाला दिसत असेल. तर बाळांनो, एक्स लिमिटेड हॅज ट्रेझरी डिपार्टमेंट. यांचं कुठचं डिपार्टमेंट आहे? ट्रेझरी डिपार्टमेंट आहे. दॅट अरेंज फंड ऑल रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी include the fund for the working capital expansion program. During the year ended 31 March 2022, the company commenced a construction of qualifying asset. बाळांनो, सगळंच इंटरेस्ट कॅपिटलाइज करता येत नाही, फक्त क्वालिफाईंग असेटवरचंच इंटरेस्ट काय करता येतं? कॅपिटलाइज करता येतं. म्हणजे जे कन्स्ट्रक्शन वगैरे आपण करतो त्याचं. तर काय झालं बाळांनो, यांनी काय केलं? क्वालिफाईंग असेटवर त्यांना खर्च झालेला आहे. आणि खर्च किती झाला आहे? 2.5 लाख आणि 3 लाख, म्हणजे एकूण 5.5 लाख रुपये खर्च झाला आहे. किती खर्च झाला आहे? हे बघा, 2.5 लाख आणि 3 लाख. पेट जरा. ओके, बाळांनो खर्च किती झाला आहे? 2.5 लाख आणि किती? 3 लाख, म्हणजे 5.5 लाख रुपये आपल्याला खर्च झाला. याच्यासोबत आपण यांचं इंटरेस्ट काय करणार आहे बाळांनो? या 5.5 लाखामध्ये ॲड करणार आहोत. एवढा सिंपल भाग आहे. बघूया आपण. काय झालं आहे? हे कंपनीने काय केलं? कंपनीकडे पुढची लोन आहेत. कुठेही असं म्हटलं नाही की यासाठी एखाद्या कंपनीने स्पेशल किंवा स्पेसिफिक शब्दाचा उल्लेख नाही आहे. म्हणजे कंपनीने कर्ज काढली. कंपनी कितीची कर्ज काढली? 10 लाख, 5 लाख, 15 लाख. आणि त्यावर कंपनीने व्याज किती भरलं? हे कंपनीने कर्ज काढलं आणि कंपनीने व्याज भरलं 10 लाख आणि 5 लाख असं कंपनीने टोटल कंपनीने टोटल कंपनीने 10 लाख आणि 5 लाख असं 15 लाखाचं कर्ज काढलं आहे. त्यावर कंपनीने 1,65,000 पेड केलेले आहेत. म्हणजे हे जनरल बोरोईंग आहे. म्हणजे कंपनीने जे 5.5 लाख रुपये पेड केलेत ना, ते या 15 लाखामधनं पेड केले. तर कुठच्या 15 लाखामधनं ते काय बाबा आम्हाला माहीत नाही, कारण जनरल बोरोईंग आहे. कंपनीने कर्ज काढलं होतं, त्यातनं कंपनीने पेड केलं. जर सांगितलं याच्यामधनंच पेड केले तर त्याला स्पेसिफिक बोरोईंग म्हणतात. नाहीतर काय, काहीच माहीत नसेल तर हे जनरल बोरोईंग आहे. म्हणजे 15 लाख पेड केले आणि व्याज किती लागलं? 1,65,000. मग आपल्याला आता कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट काढावं लागेल. काय काढावं लागेल? कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट. ओके, आणि कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट बाळांनो कसं काढतात हे आपण आता बघणार आहोत. ओके, कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट म्हणजे काय बघा. 15 लाख रुपयाचं कर्ज, 1,65,000, 1,65,000 व्याज. कसं करायचं? जेवढं व्याज भरलं भागिले एकूण कर्ज. म्हणजे जनरल बोरोईंग असेल तरच करायचं. 1,65,000 भागिले 15 लाख बरोबर आले 11%. किती आले? 11%. आता जो तुम्हाला खर्च झाला होता बघा हा खर्च झाला आहे तुम्हाला बाळांनो 2,50,000 आणि किती? 3 लाख. यांना 11%ने गुणायचं की तुम्हाला उत्तर भेटणार. बघा, यांच्यावर व्याज काढायचं आणि व्याजाचा दर किती टक्के? 11%. ज्याला कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट असं म्हणतात. आणि कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट कसा काढतात बाळांनो? कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट कसा काढतात? एकूण व्याज काढायचं भागिले एकूण कर्ज. 1,65,000 भागिले 15 लाख बरोबर 11%.
2,50,000 गुणले 11%, 3,50,000 गुणले 11%. हे 2,50,000 आणि 3,50,000 काय आहेत? खर्च आहेत. ओके. आणि यांचं उत्तर येतं 20,625 आणि 11,000. एकूण आले किती? 31,625 रुपये. आणि 31,625 ही जी व्याजाची बेरीज आली त्यांच्या, हे काय करायचं आहे? कॅपिटलाइज करायचं आहे. ओके. माझ्या मते तुम्हाला हे एकदम व्यवस्थित समजलेलं असेल. पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहोत? पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. हा प्रॉब्लेम व्यवस्थित बघून घ्या. थँक्यू.